एक महत्त्वाची बातमी आहे। जैन समाज चिडलाय, कबूतरखान्यात उतरले। मुंबई कबूतरखाना हटवण्यावरून आता राडा सुरू झालाय। जैनांनी कबूतरखान्यावरील आवरण उचकटलं, तर कबूतरखाना हटवण्यावरून आता जैन आक्रमक झालेले आहे। मुंबईतील हे कबूतरखाना प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते आणि त्यानुसार मुंबईतील कबूतरखान्यावर कारवाई करण्यात येते। तर मुंबई महापालिकेने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी करण्यात आली होती। दरम्यान दादरच्या कबूतरखान्यावर देखील कारवाई करण्यात आली होती आणि त्यावरून जैन आता चिडलेले आहे, कबूतरखान्यात उतरलेले आहे। मुंबईत कबूतरखाना हटवण्यावरून आता राडा होतोय। तर कबूतरखान्याचा हा प्रश्न आहे। दादरमधील कबूतरखाना बंद करण्यात आला, या कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आली आणि त्याच विरोधात जैन चिडलेले आहे। कबूतरखान्यात आता जैन उतरलेले आहेत। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आमच्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, कबूतरखान्यावरचा हा वाद आहे, आता जैन समाज चिडलेला आहे, काय अधिक माहिती? प्रणिता, आपण बघू शकतो जैन समाजाचे सर्व लोक जे आहेत ते आता कबूतरखाना या ठिकाणी गोळा झालेले आहेत आणि खरं तर त्यांची मागणी आहे की हा कबूतरखाना जो मध्यरात्री तुम्ही बंद केलेला आहे मुंबई महानगरपालिकेने, तो पुन्हा एकदा सुरू करावा। खरं तर कालच मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक देखील, सकारात्मक बैठक देखील झाली होती, पण तरी देखील मात्र मागील 3 ते 4 दिवसांपासून हा कबूतरखाना जो आहे तो बंद आहे। अनेक कबूतर जे आहेत ते मरताना जे आहेत ते दिसून येत आहेत आणि सोबतच या कबूतर जे आहेत कबूतरखान्यामध्ये यायला जी ताडपत्री लावण्यात आली होती, जायची ताडपत्री लावण्यात आली होती, त्यामुळे कुठेतरी ते त्या एरियापर्यंत पोहोचू शकत नव्हते, म्हणून गाड्यांखाली जे रहदारी होत होती त्या रहदारीमध्ये गाड्यांच्या खाली देखील ते सातत्याने येताना दिसून येत होते। मागील 4 ते 5 दिवसांमध्ये अनेक कबूतर जे आहेत ते यामध्ये मेलेले दिसून आले होते। त्यानंतर मात्र आज हे संपूर्ण जैन समाजाचे सर्व लोक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। महिला देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। मुंबई पोलीस, दादर पोलीस या घटनास्थळी सध्या पोहोचलेले आहेत आणि खरं पाहायला गेलं तर त्यांनी ताडपत्री पाडण्याचं आणि जे काही बांबू लावून जाळी टाकण्याचं काम महानगरपालिकेने केलं होतं ते काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या सर्व महिला ज्या आहेत मागील अर्धा तासापासून या ठिकाणी करताना दिसून येत आहेत। मोठ्या संख्येने पुरुष देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। काही वेळातच तिथे पोलिसांची अतिरिक्त तुकडी ही देखील तैनात होणार आहे। नियंत्रण सर्व परिस्थिती जी आहे ते नियंत्रण घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। खरं पाहायला गेलं तर फक्त कबुतरांना या ठिकाणी तुम्ही जे आहे जागा जी आहे आधीपासून इतक्या वर्षांपासून खाद्य टाकण्यासाठी किंवा पाणी टाकण्यासाठी ती तशीच्या तशीच उपलब्ध राहू द्या, एवढी छोटी मागणी जी आहे ही सध्या जैन समाजाच्या नागरिकांकडून होताना आपल्याला दिसून येत आहे। खरं पाहायला गेलं तर दंडात्मक कारवाई जी आहे ती सांगितण्यात आली होती आणि त्यांवर FIR जे आहेत ते देखील दादर शिवाजी पार्क पोलीस स्टेशन या ठिकाणी नोंदवण्यात आले आहेत। पण तरी देखील जैन समाजाची लोक आहेत त्यांची अनेक वर्षांची ही प्रथा आहे, परंपरा आहे की ते रोज सकाळी मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात, त्यानंतर खाद्यपदार्थ जे आहेत ते कबुतरांसाठी टाकत असतात। एक निरीक्षण जे आहे उच्च न्यायालयात झालं होतं, त्या कारणास्तव असं सांगितलं होतं की कुठेतरी मनुष्यांना जो आहे तो कबुतरांचा त्रास होत असतो आणि त्याच कुठेतरी सार्वजनिक ठिकाण असेल त्या ठिकाणावर कबुतराने हे हटवण्यात यावे। त्यानंतर मात्र दादर कबूतरखाना या ठिकाणी त्याचे पडसाद जे आहे ते दिसून आले होते। 2 दिवसांच्या प्रयत्नांनंतर जे आहे दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना यांना यश मिळालं होतं त्या ठिकाणी ताडपत्रीच्या सहाय्याने जाळी टाकण्यासाठी। त्यानंतर मात्र जे आहे सर्व जैन समाजाचे नागरिक असतील किंवा दादर मधले रहिवासी असतील हे चांगले आक्रमक झाले दिसून आले होते। काल बैठक जरी सकारात्मक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली असली तरी देखील मात्र आज सकाळचं चित्र जे आहे ते काहीसं वेगळंच दिसून येत आहे। प्रणिता, आपण बघू शकतो टीव्ही स्क्रीनवर कशा पद्धतीने आक्रमक सर्व स्थानिक रहिवासी आहेत ते झालेले दिसून येत आहेत। ताडपत्री पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, बांबू जे लावण्यात आलेले आहेत महानगरपालिकेकडनं ते देखील काढण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडनं होताना दिसून येत आहे आपल्याला। प्रणिता, शुभम, मंत्री लोढांनी देखील मागणी केली होती की या संदर्भातला काहीतरी सुवर्ण मध्य काढला पाहिजे, त्यामुळे कुठेतरी कबूतरखाना तिथून काढण्यावरून हटवण्यावरून मंत्र्यांचं देखील एक वेगळं मत पाहायला मिळतंय। महापालिकेने काही भूमिका मांडलेली आहे, महापालिकेने काही स्पष्टीकरण या संदर्भात दिलंय? खरं पाहायला गेलं प्रणिता, कालच ही बैठक जी आहे ती संपन्न झाली होती। यावर पुढील हालचाली ज्या आहेत त्या होणं अपेक्षित होतं, पण मात्र त्या आधीच आत्ताचं चित्र जे आहे ते काहीसं बदललेलं दिसत आहे। काल मंगळवार कॅबिनेट बैठकीच्या आधी जी आहे ही बैठक झाली होती, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की पर्यायी मार्ग जो आहे तो तर उपलब्ध करून देण्यात येईलच, पण जिथपर्यंत आहे तिथपर्यंत स्थगिती जी आहे
देण्यात आलेली ती बाजूला करून घेण्याबद्दल जी आहे अशा पद्धतीने आश्वासित जे आहे मुख्यमंत्री यांनी केलं होतं. मात्र सध्याचं तिकडचं चित्र पाहायला गेलं तर परिस्थिती ही सध्या वेगळीच दिसून येत आहे. स्थानिक नागरिक हे आक्रमक झालेले दिसून येत आहेत. महानगरपालिकेने काय कारवाई करणार किंवा काय याच्यावर उचित हे करणार हा आता पुढचा प्रश्न. पण सध्याची स्थिती दादर मधली ही आटोक्याच्या बाहेर जाताना दिसून येत आहे. अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो देखील त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे. महिला पोलीस कर्मचारी या देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते आता सध्या तैनात होताना दिसून येतील. कारण की अर्थातच या ठिकाणी नागरिक जे आहेत मोठ्या संख्येने झालेले आहेत. सध्याचं चित्र समजा पाहायला गेलं तर पूर्णतः जो जाळी जी लावण्यात आली होती ती तोडण्यात आलेली आहे त्यांच्याकडनं. महिला ज्या आहेत त्या थेट आतमध्ये घुसलेल्या होत्या आणि त्या सर्व बांबू रशीच्या साहाय्याने जे बांबू लावण्यात आले होते ते काढण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडनं होताना दिसून येत होता आपल्याला प्रणिता. खरं पाहायला गेलं तर लोक अजून देखील त्याच ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आता कोणी अधिकारी भेटायला येतात का किंवा यावर हा जो काही गदारोळ मागेल अर्ध्या ते पाऊण तासांपासून झालाय याच्यावर काही कारवाई होते का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. आता प्रणिता जी शुभम, तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा. मात्र सध्या ही दृश्य आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर. दादरमधील ही दृश्य आहे. कबूतर खाण्यात जैन उतरलेले आहे आणि जी ताडपत्री प्रशासनाकडून लावण्यात आली होती ती देखील उखडवण्यात आलेली आहे. काही बांबू या ठिकाणी लावण्यात आले होते आणि ते देखील उखडवण्यात आलेले आहे. जैन समाज एकूणच चिडल्याचं पाहायला मिळतंय. जैन या ठिकाणी उतरलेले आहे. कबूतर खाण्यात उतरून त्यांनी जे शेड बांधण्यात आलं होतं प्रशासनाकडून ते उखडवून टाकलेलं आहे आणि ठिय्या मांडून बसलेले आहे. जैनांनी कबूतरखान्यावरील आवरण उचकटवून टाकलेलं आहे. तर महापालिका प्रशासनाकडून हे आवरण लावण्यात आलेलं होतं. मात्र या विरोधातच जैन आक्रमक झालेले आहे आणि जैन समाजातील काही महिला आहे या ठिकाणी त्यांनी ठिय्या मांडलेला आहे आणि हा संपूर्ण ताडपत्री देखील उचकटवून लावल्याचं पाहायला मिळत आहे. तर दादरमधील कबूतरखान्याच्या कारवाईवरून जैन समाज चांगलाच चिडलेला आहे, आक्रमक झालेला आहे. दादर कबूतरखान्याचा विषय आता तापत चाललेला आहे. उच्च न्यायालयानं आदेश दिला होता आणि त्यानंतर मुंबई महापालिकेनं दादर कबूतरखान्यावर कारवाई केली. हा कबूतरखाना बंद केला. मुंबई उच्च न्यायालयानं कबुतरांना खायला घालण्यास देखील मनाई केलेली होती. तर कबुतरांचा वावर परिसरात असल्यानं आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही म्हणण्यात आलं होतं. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कबुतरांना दाणे खाद्य देणाऱ्यांविरुद्ध लोकांविरुद्ध थेट FIR दाखल करण्याचे मुंबई महापालिकेनं निर्देश दिले होते. मात्र कबूतरखान्यावरील विरोधातील या कारवाईला जैन विरोध करताना दिसत आहेत. जैन समाज यावर नाराज आहे आणि आज जैन समाज थेट कबूतरखान्यात उतरलेला आहे. महापालिकेनं जे ताडपत्री टाकली होती ती देखील उचकटवून टाकण्यात आलेली आहे. स्थानिकांचा विरोध मात्र कायम असल्याचं पाहायला मिळतंय. रात्री महापालिका अधिकाऱ्यांना पाहून नागरिक रस्त्यावर उतरले होते. पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आमच्यासोबत जोडले गेले आहे. शुभम, अद्यापही आंदोलन सुरू आहे. महापालिकेकडून काही तशी काळजी घेण्यात येते का? या नागरिकांना समजूत घालण्यात येते का? अर्थातच प्रणिता आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात दादरचे रहिवासी आणि जैन लोक जैन समुदाय जो आहे तो मोठ्या संख्येने जो आहे तो एकवटलेला आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे कुठेतरी लोकांनी जी आहे ती सध्या शांततेची भूमिका घेतलेली आहे. आंदोलन जरी त्या ठिकाणी असलं ठिय्या जरी देत असले तरी मात्र ते त्या ठिकाणावरून जाताना दिसून येत नाही आहे. त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांचं जे मागणं आहे ते अजून देखील पूर्ण होत नाही आहे. कारण की पूर्णतः जी काही कारवाई करण्यात आली आहे, बांबू लावण्यात आलेले आहेत, ताडपत्रीच्या साह्याने संपूर्ण जो त्या ठिकाणी पेंडॉल म्हणता येईल जो आपल्याला उभा करण्यात आलेला आहे तो काढण्यात त्यांच्याकडनं येत नाही आहे. त्यामुळे कुठेतरी नागरिक अजून त्याच ठिकाणी आहेत. महिला देखील बघू शकतो ज्या ठिकाणी कबूतरांसाठी आपण चारा पाणी टाकत असतो त्या ठिकाणी त्या बसलेल्या आहेत. खरं तर त्यांचं आत्ताच्या आत्ता हे सगळं काढून टाका अशा पद्धतीने मागणी जी आहे ती त्यांच्याकडनं होताना दिसून येत आहे. खरं पाहायला गेलं तर याचं कुठेतरी पडसाद जे आहेत ते अशाच पद्धतीने उमटतील असे काहीसे दृश्य दिसून येत होते. कारण की रोजच्या रोज अनेक नागरिक जे आहेत त्या ठिकाणी येत होते, माफी मागण्याचं काम करत होते की बाबा हे मनुष्यांनी काय केलं. की अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स असतील ते देखील त्या ठिकाणी जात होते आणि सातत्याने जे आहे जनजागृती करताना दिसून येत होते. आणि त्याचाच हा कुठेतरी पडसाद जो आहे तो आता सकाळी दिसताना दिसून येत आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जे आहेत दादर कबूतरखाना या ठिकाणी नागरिक जमलेले आपल्याला दिसून येत आहेत. फलक आहेत त्यांच्या हातामध्ये, घोषणाबाजी सरकारच्या विरोधात करत आहेत, महानगरपालिकेच्या विरोधात जे आहेत ते करताना दिसून येत आहेत. पण आपल्याला जी शुभम, आपण सध्या ही दृश्य पाहतोय दादर कबूतरखान्यात
जैन उतरलेले आहे, चिडलेले आहे हे जैन बांधव. सध्या पोलिसांकडून देखील त्यांना आवरण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, मात्र चांगलाच संताप त्यांच्यात दिसून येतोय. घोषणाबाजी करण्यात येते. महापालिकेच्या या कारवाई विरोधात ताडपत्री उचकटून टाकण्यात आलेली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय. कबूतरखाना हटवण्यावरून आता चांगलाच वाद पेटलेला आहे. राडा या ठिकाणी होतोय. दरम्यान शुभम, काही मंत्र्यांनी देखील यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता आणि कबूतरखाना नव्या ठिकाणी नेण्यात येईल असं देखील म्हणण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर देखील ही भावना कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. अर्थातच ही भावना जी आहे ती या पद्धतीने आहे, कारण की ज्यावेळेस कारवाईसाठी त्यावेळेस तेथे सर्व महानगरपालिकेचे लोक आले होते, त्यावेळेस नागरिकांनी अशी प्रतिक्रिया जी आहे ती आपल्या पुढे दिली होती की त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही ते समुद्र किनारी जाऊन फेकून येऊ. त्यामुळे आधीपासूनच कुठेतरी सुसंवाद जो आहे तो नागरिकांमध्ये, दादरच्या नागरिकांमध्ये आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये हा होताना नाही होत आहे अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते निरीक्षणामध्ये जे आहे ते येत होतं आणि त्याचमुळे कुठेतरी आधीपासूनच अशा पद्धतीने आक्रमक पवित्रा जो आहे तो त्यांचा दिसून आला होता, जो आज आंदोलनाच्या मार्फत आणि थेट जी कारवाई केली आहे ती कारवाई तोडण्याच्या साठी जी आहे तो दिसून आलेला आहे. तर पाहायला गेलं तर नागरिकांची इतकी मोठी संख्या एका विषयासाठी समोर येणं हे एक मोठं चित्र जे आहे ते दिसून येत आहे. अर्थातच याच्यावर आता मुंबईचे पालकमंत्री असतील किंवा मग मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असतील हे याच्यावर काय सांगतात, जनसंपर्क विभागामधनं काय नेमकं उत्तर देण्यात येतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्यांची पत्रकार परिषद होते का, त्यांची भूमिका काय म्हणतात हे देखील पाहणं तेवढंच आता महत्त्वाचं असणार आहे. खरं बघायला गेलं तर अजून देखील नागरिक त्या ठिकाणी आहे. पोलिसांना कुठेतरी शुभम, या प्रकरणातच न्यायालयात काही घडामोडी होणं अपेक्षित आहे का? अर्थातच जे काही आता घडलेलं आहे याची नोंद न्यायालयामध्ये तर नक्कीच जाणार. यावर न्यायालय आपलं काय मत नोंदवतं हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. याचिकाकर्ते असतील किंवा मग महानगरपालिका असेल यांच्यातर्फे जे आहे किंवा सरकारतर्फे जे आहे आता नेमकं काय त्या ठिकाणी नोंद होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अंकिता, याच्यावर सध्या तरी बोलणं काही उचित नाही. जी शुभम, पुन्हा एकदा या संदर्भात माहिती घेण्यासाठी तुमच्याकडे येणार आहोत. मात्र सध्या आपण पाहतोय जैन समाज चिडलेला आहे, घोषणाबाजी करण्यात येते, पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे, मात्र तरीही हा जमाव कोणा